आणि पहिला चेंडू पेस करताना थोडासा मिस्टाइम स्ट्रोक आपण पाहतोय केशवाच्या बॅटमधून ऑन साइडचा फटका निश्चितच प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं मात्र चेंडू जो ऑन साइडला झेल घेण्याचा देखील उत्तम प्रयत्न आपण पाहिला गोंदच्या माध्यमातून झेल पण पोहोचण्याचा प्रयत्न झाला झेल मात्र कॅरी करू शकला नाहीये एकदा कंप्लीट झाली एकदम स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला केशवाच्या माध्यमातून आता स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे यश याला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजेश हलक्याच पॉइंटचा रणबीर पंचांना क्रॉस करतोय चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडूची फेक आपण पाहिली ऑफस्टंपच्या थोडीशी बाहेरची फेक होती खऱ्या अर्थाने चेंडूला ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता मात्र तसं न करता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता कारण ज्या दिशेने मारा त्या दिशेने मारा असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो खऱ्या अर्थाने चेंडूची फेक ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरची झाली होती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजाच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय जेव्हा चेंडूची फेक ऑफ साइडच्या बाहेरची असेल तर निश्चित आपण त्या चेंडूला थोडंसं स्टेअर करू शकता किंवा ऑन दी ऑफ खेळू शकता पुन्हा एकदा राजेश वारंवार चुका आपण पाहतोय केशवाच्या बॅटमधून साजेशी कामगिरी केली जात नाहीये डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती फक्त आणि फक्त 2 राजेश एक अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आता मात्र फलंदाज शपल झाला फटका देखील चांगला सुरेख साजला मात्र क्षेत्ररक्षक आपण दक्ष पाहिला मिळते फक्त आणि फक्त एक धाव फलंदाज शपल झाला होता थोडा साफ टेकर पद्धतीने चेंडू निश्चित आपण पाहिला चेंडूला सुंदरसं स्वीप केलं होतं शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षण पाहिलं एक धाव मिळाली एक धावने सगळ्या धावसंख्या 3 वर पोहोचली ओव्हर क्रमांक पहिलं शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं बाकी असावा आणि बघूया शेवटचा चेंडू पेस करण्याची जबाबदारी यशच्या बॅटमधून शेवटच्या अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला थोडासा थांबवलं होताना क्षेत्ररक्षक हितेश 2 धावा कंप्लीट 2 धावांची संख्या धावसंख्या षटक क्रमांक 5 फक्त आणि फक्त 5 पहिल्या ओव्हर मधून थोडंसं बॅकफुट आपण संघ पाहतो एचएस असंघ साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हर मधून साधता आली नव्हती धावा त्या फक्त आणि फक्त 5 दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज जयेश दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय संघातील सर्वात महत्त्वाचा क्रमांक जयेश लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना गोलंदाज राटा मोहरचा मारा करताना गोलंदाज जयेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा वेल कमी घ्या मिस टाइम स्ट्रोक यस फलंदाज बाद चेंडूला बिघिड घेण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपत चेंडू बॅटची टॉपच घेतो एस्टॅनच्या मग उत्तम रीतीने चेंडूला कलेक्ट केलं जाते आणि महत्त्वाची पहिली विकेट जयेशच्या नावावर नेक्स्ट बॅट्समन तो अनिल म्हात्रे एक संघातील महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे 40+ फॉर्मॅटचा उत्तम फलंदाज बघा उद्या ठीक 9 वाजता एचएस एंटरप्राइजेस विपक्ष एमआय लाईट स्टाईल या 2 संघाचे कॅप्टन विनंती असेल की सकाळी ठीक 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे मिस टाइम स्ट्रोक चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष या सवालचा कॅच आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज महत्त्वाचा बाद होतो अनिल म्हात्रे
उद्या ठीक 9 वाजता बघा HS एंटरप्राइजेस विपक्ष MI लाईफ स्टाईल दोन्ही संघाचे कॅप्टन बोर्ड टीम तुम्हाला सूचना केली जाते ठीक 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. पेनल्टी धावांची असेल किंवा ओव्हरची असेल ते सांगता येत नाही. त्यानंतर दक्षिका एंटरप्राइजेस आणि रोशनी एंटरप्राइजेस या दोन संघांना विनंती आहे ठीक 10 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. दक्षिका एंटरप्राइजेस या संघाचा कॅप्टन आणि रोशनी एंटरप्राइजेस या संघाचा कॅप्टन आपण ठीक 10 वाजता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा HS एंटरप्राइजेस विपक्ष हार्दिक ओम यश एंटरप्राइजेस या संघाचा कॅप्टन आपण देखील ठीक 11 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. तिन्ही संघांना सूचना साई संघांना पुन्हा एकदा सूचना केली जाते की वेळेवर आपण या ठिकाणी उद्या उपस्थित व्हायचं आहे. पहिला सामना ठीक 9 वाजता चालू होईल. पुन्हा एकदा जयेश जो बॅट्समॅन बॅटल मैदानामधून अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्तम चेंडूची फेक झाली. फलंदाजीचे थोडासा चप्पल जातो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. ऑन साइडला उडवलाय चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यास मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. क्रिकेट मधून ज्याला फार महत्वाचं स्थान असतं घ्या कॅच जिंका मॅच लेलो कॅच जितो मॅच कॅच विन द मॅच. आणि या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन या स्पर्धेचे प्रणित या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर स्पर्धेचे करता धरता सन्माननीय घरसाहेब यांसाठी शुभ आगमन झालं. वेलकम हेमंतजी घरात या स्पर्धेचे प्रणित या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण तिसरं पर्व पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा तर 2 षटकांच्या ती धावसंख्या ती फक्त आणि फक्त किती झाल्या 8. परिपूर्ण बॅकफुटवर आपण संघ पाहतोय. साजीची कामगिरी पहिल्या 2 ओव्हरमधून या संघाला करता आली नाही. तिसऱ्या षटकाला पारंपरिक गोलंदाज येतो हितेश. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज हितेश शेवटचा अंतिम अखेरचा षटकात आलतोय. अतिशय चांगला फटका अप्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून फेक देखील उत्तम मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. एकदा मी संघ धावसंख्या होती ती 9 ओव्हर क्रमांक 3. पहिल्या 2 ओव्हरहून फक्त खर्च झाले 8 धावा. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा KPL कोपर प्रीमियर लीग 2025 च्या स्पर्धेचा आगाज. पहिला दिवस शेवटचा अंतिम सामना 2 दिग्गज संघांमधून. चेंडूला सुंदरसा प्रहार केला जातो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण धाव मिळते फक्त आणि फक्त 1. चेंडूला सुंदर सॉन्ड्राईचा फटका आपण पाहतोय. अगदी कार्पेट चेंडू जातोय वाईडिश डीप लॉंगॉनला. 1 कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. या 2 धावांनी सगळ्या धावसंख्या 2 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 12 ओव्हर क्रमांक 3 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. ज्या धावा धावपटकर हव्या त्या दिसत नाहीयेत. उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून RS एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून.
साई संघाचे ओनर आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. केपीएल स्पर्धा 2025 संघाचे ओनर सर्वांना सूचना नसून मी सरपंच साहेबांच्या वतीने विनंती करतो आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बाईज का बॅटकट आहे? बॅटकट थर्डमॅनला आपण योगेश पाटील यांना पाहिलं. ज्यांना चलो बेट करून समाजाच्या बाहेर जाणार चौकाराला चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 16. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया येणाऱ्या 2 चेंडू मधून जर 2 मोठे पटके आले तर निश्चितच सामन्यामध्ये थोडीशी रंगत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. कारण की साजेसरी कामगिरी स्कोरबोर्डवर दिसत नाहीये. ज्या धावा हव्या त्या स्कोरबोर्ड दिसत नाहीयेत. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा मान असताना पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडूची सांगता वारंवार चुका देखील मैदानाच्या आत आपण पाहतोय. साजेशी कामगिरी फलंदाजाच्या माध्यमातून केली जात नाहीये. गोलंदाज आपली कामगिरी उत्तम दर्जाची करतात. परिपूर्ण जखडून ठेवले बांधून ठेवलेले कुठल्याही प्रकारच्या मोठ्या फटक्यांची संधी या ठिकाणी दिली जात नाहीये. पुन्हा एकदा हितेश राईट आर्म राऊंडचा मारा मिस टाइम स्ट्रोक आहे. बघूया नोमॅन्स लँडवर चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 18 आणि विजयाचं एक मापक लक्ष येते फक्त आणि फक्त 19 धावांचं. 18 चेंडूमधून 18 धावा झाली. विजयासाठी फक्त 19 धावांची गरज. एक लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय. मात्र कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील अतिशय रंगत आणि चुरशीचे होत असतात. चला एचएस एंटरप्राइज संघाचा कॅप्टन विनाविलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि या स्पर्धेतील साई संघाचे ओनर आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेचे साई संघाचे ओनर कोपर प्रीमियर लीग 2025 संघाचे सर्व जे ओनर आहेत आपण थोडंसं स्टेजशी संपर्क साधायचा आहे. उद्या स्पर्धेचं नियोजन आपल्याला करायचं आहे. त्या संदर्भात थोडीशी चर्चा वेलकम रवींद्र पाटील भद्रावती कल्याण संघाचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक केपीएल मधून तुमचं देखील मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम मित्र आपण पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा सर्व संघ मालकांना सूचना आहे की सर्वांनी स्टेजवर या. उद्याचा आपल्याला नियोजन करण्यासाठी चर्चा करायची आहे. सर्व संघ मालक स्टेजवर या. साई संघाचे संघ मालक व्यासपीठावर या. कारण आपल्याला उद्याचं जे महत्वाचं नियोजन आहे ते करायचं आहे. महत्वाची सूचना आहे साई संघाच्या मालकांना. चला एचएस एंटरप्राइज संघाचा कॅप्टन आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घेतात. विनंती शेल अगेन संघाला आरएस संघाचा कॅप्टन आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा.
तर सलामी जोडी राजेश आणि जयसी सलामी जोडी इनिक्शन मध्ये आपण बघतोय विजयाचं एक मापक लक्ष्य आहे फक्त आणि फक्त 19 धावा 18 चेंडू 19 धावा एक छोटंसं समीकरण लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आजच्या स्पर्धेत शेवटचा अंतिम सामना मात्र कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील अतिशय रंगतदार आणि चुरशीचे होत असतात बघूया या सामन्यामधून कशा प्रकारच्या घडामोडी होतात राजेश आणि जयेश तर सलामी गोलंदाज अनिल म्हात्रे वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज अनिल बघा पुन्हा एकदा संघ मालकांना सूचना करतो प्लीज आपण सेस्टी संपर्क साधायचा आहे उद्याच्या दिवसाचं थोडंसं नियोजन आहे त्या संदर्भात आपल्या ठिकाणी चर्चा देखील करायची आहे बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडे विजयाचं लक्ष्य मापाक फक्त आणि फक्त 19 धावा आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका या चेंडू जातो आउट ऑफ द पार्क व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर चेंडूची लाईन लवकर रेट केली ऑनसेटचा बिग ब्लास्ट आपण पाहिला फलंदाज राजेश भुईरेच्या बाट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क सीमाच्या बाहेर जाणार नेत्र दीपक षटकाराला या साधाबीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ज्यानं ओपन केलं संघात धावसंख्या होती बिनबाद 6 पुन्हा एकदा गोलंदाज अनिल हा चेंडू मात्र थोडासा सबर आहे आउट ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंचातील वाईटचा इशारा एक दवीचा निर्बाळ धावसंख्या 7 पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क विजयाचं समीकरण कमी धावांचं आणि मात्र सुरुवात धडाकेबाज पहिल्या 2 चेंडू मधून तब्बल खर्च झाल्या 13 धावा फक्त विजयापासून 6 धावा दूर आहे आणि हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क सामना फिनिश अनिल भाऊला पण वाटलं कशाला बेल मिस केला आज कोपर प्रीमियर लीग पर्व तिसरे 2025 आज आपला पहिला दिवस अतिशय आनंदाने पार पाडला आणि सर्व खेळाडू गावातील आनंदाने खेळले सर्व खेळीमेळीचं वातावरण आज अतिशय आनंदाचं होतं आणि सर्व संघ मालक सर्व खेळाडू पंच कमिटी आयोजन कमिटी आणि स्टेजवर उपस्थित असले आपले डीजे मालक मंडप मालक आणि आपले टेलिकास्ट वाले या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि सर्वांनी असंच उद्याचा दिवस आपल्याला आनंदाने खेळून साजरा करायचा आहे अशी सर्व संघ मालकांना आणि सर्व खेळाडूंना सूचना आहे उद्याही असाच आनंद आणि आनंदाचा सोहळा आपल्याला कोपर गावाचा पार पाडायचा आहे